नमस्कार. जेवण झाल्यानंतर जर तुम्हाला फार जास्त थकल्यासारखं वाटत असेल, फार जास्त डुलक्या येत असतील किंवा फार जास्त तुम्हाला फटीग होत असेल, ज्याला आपण फटीग म्हणतो, तर हे फटीग जे आहे हे मे बी एक कारण असू शकतं आपल्या फॅटी लिव्हरचं. त्याच्यामुळे फॅटी लिव्हर जर आपल्याला होऊ नये तर त्यासाठी आपल्याला आपल्या आहारात आणि आपल्या दिनचर्यात बदल करणं फार आवश्यक आहे. तर फॅटी लिव्हर जो आहे हा दोन प्रकारचा असतो. पहिला म्हणजे अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आणि दुसरा आहे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर. जे दारू पितात तर त्यांच्यात अल्कोहोलिक फॅटी लिव्हर हा डेव्हलप होत जातो. आपल्याला बघायचं आहे खास करून नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर, जो की आपल्या लाईफस्टाईलमुळे आपल्याला होतो. तर आपल्या खाण्यात जर फार जास्त फायबरचं प्रमाण कमी असेल तर आपल्याला हळूहळू फॅटी लिव्हर जो आहे तो डेव्हलप होत जातो. त्याच्यामुळे आपल्या आहारात बदल करणं फार आवश्यक आहे. आपल्या आहारात जे आहे कडधान्य, त्यानंतर पालेभाज्या, फळभाज्या, फळं हे असणं फार आवश्यक आहे. आपल्याला असा गैरसमज आहे की फळं फक्त बिमार पडल्यानंतरच खायचे, तर हा गैरसमज दूर करायचा आहे आपल्याला. आणि रोजच्या जेवणात आपल्याला फळाचं प्रमाण जे आहे ते ठेवायचं आहे. त्याच्यामुळे भरपूर फायबर्स आणि भरपूर विटामिन्स, मिनरल्स आपल्याला भेटतात. त्याच्यामुळे सेकंड दिस आहे की आपल्याला झोप व्यवस्थित घ्यायची आहे आणि हळूहळू आपल्याला फॅटी लिव्हरपासून, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरपासून आपल्याला दूर व्हायचं आहे. त्याच्यामुळे हा बदल करा आणि आपल्या लिव्हरला, आपल्या यकृताला चांगलं ठेवा. थँक्यू.